Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 11, Organic Farming. In previous lecture, explain the requirement and components of organic farming. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण रिक्वायरमेंट अँड कंपोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग याचा आपण सविस्तर बघितलेला आहे. तर आज आपण लेक्चर नंबर 6 मध्ये बघणार आहोत ॲडव्हांटेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग और मेरिट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन हे घेऊन बसा आणि जे तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही नोट्स लिहित चला, म्हणजे तुम्हाला कोणत्याही नोटची आवश्यकता भासणार नाही. तर सुरू करूया आपण. व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग और मेरिट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. इट गेट्स गुड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट. सेंद्रिय शेतीद्वारे आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. गुड क्वालिटी. तर जे ग्रीन रिव्हॉल्युशन झालेलं आहे त्यामध्ये अन्नधान्याची भरपूर वाढ झाली. आज आपलं पोट पूर्ण भरलेलं आहे. आज आपल्याला क्वांटिटीची गरज नाही, क्वालिटी आत्ता मागत आहोत आपण. जे पहिली हरित क्रांती घडली त्या हरित क्रांतीमध्ये भरघोस उत्पादन मिळालं, परंतु रसायनमुळे मिळालं, ते खतामुळे मिळालं, कृषी रसायनामुळे मिळालं. आज आपण बघतो की क्वालिटी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? क्वालिटी मागत आहोत आपण. नेक्स्ट, इट गेट्स हाय यील्ड. जास्त उत्पादन. सेंद्रिय शेतीद्वारे आपल्याला उत्पादन भरघोस मिळत आहे, भरघोस मिळत आहे. इट मेंटेन सॉइल फर्टिलिटी लॉंग टर्म. सेंद्रिय शेतीचं उद्देशच होतं की सॉइल फर्टिलिटी लॉंग टर्म, आपली जमिनीची सुपीकता जास्त दिवस चांगली राहावं, जास्त दिवस चांगली राहावं, हे आपलं उद्देश होतं. तर तेच महत्त्वसुद्धा आहे. इट मेंटेन सॉइल फर्टिलिटी लॉंग टर्म, कारण पुढच्या पिढीला ही जमीन उत्पादकता राहावी यासाठी जमीन सुपीक ठेवणे गरजेचं आहे. इट सप्लाय ऑल मेजर अँड मायनर प्लांट न्यूट्रियंट. या सेंद्रिय शेतीद्वारे पिकांना लागणारे जे अन्न घटक आहेत याचं आपण वर्गीकरण करतो 16 अन्न घटकामध्ये. त्याचं मेजरमध्ये 2 करतो, मेजर आणि मायनर असं. मेजरमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि मेजरमध्ये एकूण 6 अन्न घटक घेतो, मायनरमध्ये 7, असे 13 अन्न घटक हे जमिनीद्वारे मिळतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे हवेद्वारे, पाण्याद्वारे मिळतं. तर जमिनीद्वारे मिळणारे जे 13 अन्न घटक आहेत यामध्ये मेजर आणि मायनर हे पूर्ण जमिनीमधून पिकांना व्यवस्थित मिळतं, सेंद्रिय घटकातून मिळतं. इट इम्प्रूव्ह फिजिकल स्ट्रक्चर ऑफ सॉइल. इट इम्प्रूव्ह फिजिकल स्ट्रक्चर ऑफ सॉइल. जमिनीची भौतिक रचना सुधारते, जमिनीची भौतिक रचना सुधारते. इट इन्क्रीजेस केमिकल स्ट्रक्चर ऑफ सॉइल. जमिनीची रासायनिक जे आहे स्ट्रक्चर ते सुधारते. इट इन्क्रीजेस वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. इट इन्क्रीजेस वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर पाण्याचा व्यवस्थित निचरा आणि पाणी जेवढं पाहिजे तेवढं धरून ठेवण्याची कॅपॅसिटी, क्षमता या जमिनीमध्ये निर्माण होते, या मातीमध्ये निर्माण होते. हे सेंद्रिय शेतीचं महत्त्वाचं रोल आहे. तर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, गुड ड्रेनेज कॅपॅसिटी, देन इट ऑल्सो इन्क्रीज ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट ॲडव्हांटेजेस, इट इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. जमिनीमध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत बेनिफिशियल, यांच्या ॲक्टिव्हिटी वाढते, म्हणजे त्यांना जे लागणारं खाद्य आहे ते परिपूर्ण मिळतं जमिनीमध्ये, म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये. कारण सेंद्रिय शेतीचं जे घटक आहे ते ऑर्गॅनिक मॅटर आहे, सेंद्रिय घटकच आहे. तर इथं यांची ॲक्टिव्हिटी वाढते, यांचं पॉप्युलेशन वाढतं आणि तेवढं पिकांना फायदा होतं. इट प्रिव्हेंट सॉइल इरोजन.
जमिनीची जी धूप आहे, मातीचं जे धूप आहे, मातीचं जे म्हणजे जमिनीची जी धूप होत असते ते इथं थांबवता येतं, कारण सगळं सेंद्रिय घटक आहे. इट कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस. या सेंद्रिय शेतीद्वारे आपल्याला निसर्गानं दिलेलं जे आहे नॅचरल रिसोर्सेस हे आपल्याला उपयोग घेता येते, त्याचं साठवण करता येते, कन्झर्वेशन करता येते. इट प्रिव्हेंट इकॉलॉजिकल इम्बॅलन्स. इट प्रिव्हेंट इकॉलॉजिकल इम्बॅलन्स. तर जे काही पर्यावरण आहे, इकॉलॉजिकल जे बॅलन्स आहे, जे इम्बॅलन्स होतं ते बॅलन्स करता येतं. म्हणजे इट प्रिव्हेंट इकॉलॉजिकल इम्बॅलन्स. जे रासायनिक घटकाद्वारे पर्यावरण जे दूषित होत चाललेलं आहे ते दूषित होणार नाही. इट हेल्प्स इन मेंटेनिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन ॲट अ सस्टेनेबल लेवल. तर यामध्ये मदत काय होतं की कृषी उत्पादन जे आहे ते मेंटेन राहतं सस्टेनेबल लेवल. इट इन्श्युअर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. इट इन्श्युअर्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे याचं ऑप्टिमम युटिलायझेशन होतं. इट हेल्प्स टू रिड्यूस पेस्ट अँड डिसीजेस ऑफ क्रॉप. इट हेल्प्स टू रिड्यूस पेस्ट अँड डिसीजेस ऑफ क्रॉप. तर पिकावरचे रोग कीटकांचं प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतं सेंद्रिय शेतीद्वारे, कारण सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक घटकाचा वापर केला जात नाही, त्यामुळं कीटकाचं रोगाचाही प्रादुर्भाव तेवढं जास्त होत नाही, कारण मित्रकीड जगणार आहेत, ते मित्रकीड शत्रूला खाऊन टाकणार, त्यामुळेही पेस्ट काय होतं रिड्यूस होतं. इट सेव्स बुलक्स अँड मेकॅनिकल पॉवर. तर सेंद्रिय शेती जी आहे हे सेंद्रिय शेतीमध्ये जमीन भुसभुशीत असते आणि यामुळं बैलांना लागणारं जे म्हणजे शक्ती आहे ते कमी, बुलक पॉवर कमी लागतं, ते खर्च कमी येतं आणि मेकॅनिकल पॉवरसुद्धा कमी लागतं, तर जे खर्च येणार आहे ते कमी येतं. इट प्रिव्हेंट लेस कॉस्ट फॉर कल्टिवेशन. इट रिक्वायर लेस कॉस्ट फॉर कल्टिवेशन. तर सेंद्रिय शेतीचं लागणारं जे खर्च आहे, एकूण खर्च ते रासायनिक शेतीपेक्षा कमी लागतं, म्हणजे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी येतं सेंद्रिय शेतीमध्ये. तर दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. त्याचे तोटे कोणते आहेत, डिमेरिट कोणते आहेत, हे सुद्धा टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, तरी आपण सांगतो, ते विचारू शकतात. तर तोटा कोणता आहे सेंद्रिय शेतीद्वारे? पहिला तोटा काय असणार आहे, लिमिटेड रिसोर्सेस, लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस. तर लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस आहे, जेवढं पाहिजे तेवढं सोर्स उपलब्ध नाही, तर हे एक लिमिटेशन आहे, लिमिटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. कारण सेंद्रिय शेती पूर्ण नॅचरल रिसोर्सेसवर अवलंबून आहे आणि ते इथं कमी पडतं. दुसरं आहे, इट गेट लो यील्ड अप टू 3 years. इट गेट लो यील्ड अप टू 3 years. तर 3 वर्षापर्यंत उत्पादन कमी मिळतं. तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑर्गॅनिक फार्मिंगचं हे महत्त्वाचं आहे. हे 3-3 मार्कासाठी, ॲडव्हान्टेज 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असे विचारू शकतात, किंवा 2 मार्कासाठी डिसॲडव्हान्टेज विचारू शकतात. तर हे महत्त्वाचं भाग आहे या सेंद्रिय शेतीमध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. तर आपण बघूया एक्झरसाइज. तर इथं आपलं ऑर्गॅनिक फार्मिंग पूर्ण संपलेलं आहे. एक्झरसाइज बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, 18 मार्क्स. क्वेश्चन 1A, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. ऑर्गॅनिक फार्मिंग इज द प्रोडक्शन सिस्टीम विच अवॉइड द यूज ऑफ डॅश. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय अवॉइड केलं जातं, काय वापरलं जात नाही? तर खाली दिलेलं आहे पेस्टिसाइड, ऑर्गॅनिक मॅन्युअर, बायो एजंट, नॉन ऑफ दिस. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय वापरलं जात नाही, तर इथं कृषी रसायने वापरले जात नाही. तर पेस्टिसाइड हे कृषी रसायन आहे, ॲग्रिकल्चर केमिकल आहे, तर हे वापरलं जात नाही. बाकी ऑर्गॅनिक फार्मिंग हे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. बायो एजंट वापरले जातात,
तर इथं आपलं पर्याय काय येणार, पेस्टिसाइड. प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आर रिलेटेड विथ ऑफ डॅश. तर ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रिन्सिपल कोणाबरोबर रिलेटेड आहे, म्हणजे प्रिन्सिपल आपण कोणकोणते बघितले, इकॉलॉजी, हेल्थ, केअर, फेअरनेस, हे 4 प्रिन्सिपल आहेत. तर इथं जे दिलेलं आहे प्रिन्सिपल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, चॉईस करायचं आहे. तर हेल्थ हे ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रिन्सिपल आहे. हे फर्टिलायझर, हर्बिसाइड, ग्रोथ रेग्युलेटर हे तर केमिकल आहे. हे हेल्थ प्रिन्सिपल आहे का, नाही, हे तर अवॉइड करायचं आपल्याला. नेक्स्ट, बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन्व्हॉल्व द यूज ऑफ डॅश. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये तणाचा बंदोबस्त करण्यासाठी बायोलॉजिकल मेथड वापरली जाते, केमिकल वापरली जात नाही, मेकॅनिकल वापरली जाते, फिजिकल वापरली जाते, कल्चरल वापरली जाते. मग बायोलॉजिकलमध्ये कोणत्या पद्धती वापरतात, तर खाली दिलेले आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. पॅथोजन, हर्बिसाइड, केमिकल्स, नॉन ऑफ दिस. मग आता बायोलॉजिकल म्हणजेच काय आहे की लिव्हिंग थिंग्स वापरतात. बायोलॉजिकल मेथड्स ऑफ वीड कंट्रोल मीन्स लिव्हिंग थिंग्स, यूज्ड ऑफ लिव्हिंग थिंग्स फॉर कंट्रोल द वीड. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर केला जातं. तर यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम हर्बिसाइड आहे का, केमिकल आहे का, नाही, तर कोणता पॅथोजन म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम, हे लिव्हिंग थिंग्स आहेत. देन हँड विडिंग इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश मेथड ऑफ वीड कंट्रोल. तर हँड विडिंग जे आहे हे कशामध्ये मोडतं, कोणत्या पद्धतीमध्ये मोडतं, खाली दिलं फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल आणि नन ऑफ दिस. तर हँड विडिंग म्हणजे हाताने तणाचा बंदोबस्त करणे, हे मेथड जे आहे हे फिजिकलमध्ये मोडतं म्हणजे मेकॅनिकल. नेक्स्ट, द एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर इज. तर ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल कोणतं आहे, याच्यामध्ये युरिया आहे का, सिंगल सुपर फॉस्फेट आहे का, म्युरेट ऑफ पोटॅश आहे का, कंपोस्ट आहे. तिथं कोणतं आहे, कंपोस्ट, कारण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश हे केमिकल आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल इथं कंपोस्ट चॉईस करावं लागणार. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B, मेक द पेअर्स 4 मार्क, ग्रुप ए अँड ग्रुप बी. ग्रुप ए मल्चेस, फार्म यार्ड मॅन्युअर, इन्सेक्ट, केमिकल वीड कंट्रोल, फिजिकल वीड कंट्रोल, ऑर्गॅनिक मॅन्युअर, बायोलॉजिकल वीड कंट्रोल, नायट्रोजनस फर्टिलायझर. तर मल्चेस हे कशामध्ये वापरतात, हे तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण मल्चिंग करतो. तर ही कोणती पद्धत आहे, तर ही आहे फिजिकल. काय, फिजिकल. इथं जर मेकॅनिकली राहिलं असतं तर ते बरोबर झालं असतं. तर फिजिकल और मेकॅनिकल. फार्म यार्ड मॅन्युअर, सेंद्रिय फार्म यार्ड मॅन्युअरचं एक्झाम्पल कोणतं आहे, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे, केमिकल वीड कंट्रोल आहे का, फिजिकल आहे का, ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे का, बायोलॉजिकल वीड कंट्रोल का, नायट्रोजन फर्टिलायझर आहे. तर ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल फार्म यार्ड आहे. इन्सेक्ट हे कशाद्वारे बंदोबस्त केलं जातं, म्हणजे इन्सेक्ट हे कशासाठी वापरतात, केमिकल वीड कंट्रोल आहे का इन्सेक्ट, नाही, फिजिकल वीड कंट्रोल आहे का, नाही, ऑर्गॅनिक मॅन्युअर तर नाही. बायोलॉजिकल वीड कंट्रोलमध्ये इन्सेक्ट म्हणजे लिव्हिंग थिंग्स जिथं वापरतात त्याला बायोलॉजिकल म्हणतो. तर इन्सेक्ट काय लिव्हिंग थिंग आहे, पॅथोजन काय लिव्हिंग थिंग्स आहे, प्लांट काय लिव्हिंग थिंग, हे सगळे बायोलॉजिकल वीड कंट्रोलमध्ये मोडतात. हे बायोलॉजिकल मेथड ऑफ वीड कंट्रोलचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 1C, फाइंड द ऑड वन आउट. फाइंड द ऑड वन आउट. यामध्ये FIM, कंपोस्ट, सिवेज, डोलोमाइट. तर 3 सारखे एका गटामध्ये बसणारे असणार आणि एक वेगळं असणार आहे शब्द, तर ते वेगळं आपल्याला हुडकून काढावं लागणार आहे. तर FIM, कंपोस्ट, सिवेज हे सगळे कशाचं उदाहरण आहे, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे एक्झाम्पल आहेत. आणि डोलोमाइट हे काय, तर सॉईल अमेंडमेंटचं एक्झाम्पल आहे. तर सॉईल अमेंडमेंट म्हणजे डोलोमाइट हे वेगळं आहे. रायझोबियम, आझोला, अझोटोबॅक्टर, दीज आर द बायो फर्टिलायझर. हे कशाचे उदाहरण आहे, बायो फर्टिलायझरचे. आणि जिप्सम काय, तर सॉईल अमेंडमेंट आहे, जिप्सम हे वेगळं. इकॉलॉजी, केअर, फेअरनेस, व्हर्मी कंपोस्ट. आता ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत, इकॉलॉजी आहे, केअर आहे, फेअरनेस आहे, आणि व्हर्मी कंपोस्ट हे त्या गटामध्ये न बसणारं. तर
गांडूळ खत आहे. हे कशाचं उदाहरण आहे? ऑर्गॅनिक मॅन्युअरचं, म्हणजे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल आहे. तर ते वेगळं आहे. पायराइट्स, जिप्सम, डोलोमाइट, सिवेज. आता हे जे तीन आहेत, पायराइट, जिप्सम, डोलोमाइट, हे सॉईल अमेंडमेंटचे एक्झाम्पल आहेत. आणि सिवेज हे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला ऑड वन आउट असं विचारतात, तर ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1D, राईट ट्रू ऑर फॉल्स. राईट ट्रू ऑर फॉल्स. ऑर्गॅनिक मॅन्युरिंग enhance long term soil fertility. long term soil fertility. तर ऑर्गॅनिक फार्मिंग द्वारे काय होतं म्हणते? लॉंग टर्म सॉईल फर्टिलिटी आहे ना, जमिनीची सुपीकता हे वाढवतं, जास्त दिवसापर्यंत टिकून राहते. हे बरोबर आहे, कारण सेंद्रिय शेतीचा उद्देशच आहे की जमीन सुपीक ठेवायची आपल्याला. नेक्स्ट, ऑर्गॅनिक मॅन्युअर्स इन्क्लूड कंपोस्ट. ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये कंपोस्ट इन्क्लूड होतं का? आहे ना, होतं. कंपोस्ट हे ऑर्गॅनिक मॅन्युअरचंच एक्झाम्पल आहे. ट्रू आहे. बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन्व्हॉल्व यूज ऑफ इन्सेक्ट. बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन्व्हॉल्व यूज ऑफ इन्सेक्ट. मॅच मेक द पेअरमध्ये आपण बघितलं तर बायोलॉजिकल म्हटल्यानंतर लिव्हिंग थिंग्स, इन्सेक्ट हे लिव्हिंग थिंग्स आहे. तर हे उदाहरण आहे बायोलॉजिकल मेथड ऑफ वीड कंट्रोलचं. ऑर्गॅनिकली ग्रोन क्रॉप्स प्रोव्हाइड न्यूट्रिशनली सुपिरियर फूड. ऑर्गॅनिकली ग्रोन क्रॉप्स प्रोव्हाइड न्यूट्रिशनली सुपेरियर फूड. तर हे ऑर्गॅनिकली ग्रोन क्रॉप प्रोव्हाइड न्यूट्रिशनली सुपेरियर फूड. तर सेंद्रिय शेतीचा उद्देशच आहे की सुपेरियर प्रॉडक्ट मिळण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी, क्वालिटी मिळण्यासाठी. तर हे ट्रू आहे. नेक्स्ट, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूस इज कम्पॅरेटिव्हली हाय. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूस इज कम्पॅरेटिव्हली हाय. तर सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनाचा जे खर्च आहे ते जास्त असतं असं म्हणायचं त्यांचं म्हणणं आहे. तर बरोबर आहे का? जर महागडं उत्पन्न महागात पडत असेल, म्हणजे खर्च जास्त येत असेल, तर सेंद्रिय शेती कशाला करणार? आहे ना. रासायनिक शेती महागडी शेती आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग हे स्वस्त दरात आहे. तर इथं फॉल्स, हा सेंटेन्स कसा आहे? फॉल्स आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2, ॲन्सर इन ब्रीफ. डिफाईन ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर इथं ऑर्गॅनिक मॅन्युअरची डेफिनेशन लिहायची आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. प्रिन्सिपल जे आपलं ऑर्गॅनिक फार्मिंगचं हेल्थ त्याबद्दल लिहायचं आहे 2 मार्कासाठी. व्हॉट आर द कन्व्हर्शन रिक्वायरमेंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर हे रिक्वायरमेंटमध्ये येतं. तर कन्व्हर्शन रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग याबद्दल लिहायचं आहे. लिस्ट आउट एनी 4 फिजिकल मेथड्स ऑफ वीड कंट्रोल. फिजिकल म्हणजेच मेकॅनिकल, त्यामध्ये हँड विडिंग, पुलिंग, नंतर मल्चिंग, फ्लडिंग, बर्निंग, हे सगळं फिजिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल आहे. व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर डिमेरिट जे मी सांगितलं की लिमिटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. दुसरं, इट गेट लो यील्ड अप टू 3 इयर. 3 वर्षापर्यंत उत्पन्न कमी मिळत राहतं, हे डिसएडव्हान्टेज आहे. देन क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचे उद्देश काय? डिस्क्राईब द टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. डिस्क्राईब द टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. व्हॉट इज द क्रॉप प्रोडक्शन प्लॅन. व्हॉट इज द क्रॉप प्रोडक्शन प्लॅन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर द मेजर कंपोनंट्स ऑफ इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. तर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंटचे जे मेजर कंपोनंट जे आहेत ते इथं लिहायचे आहेत. डिस्क्राईब द ड्युरेशन ऑफ कन्व्हर्शन पिरियड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ड्युरेशन ऑफ कन्व्हर्शन पिरियड जे आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं, ते ड्युरेशन ते लिहायचं आहे. हाऊ डज कंटॅमिनेशन कंट्रोल इन ऑर्गॅनिक फार्मिंग. तर याबद्दलही लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. डिस्क्राईब द प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रिन्सिपल
राईट इन डिटेल अबाउट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इन ऑर्गॅनिक फार्मिंग. तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इन ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5B म्हणून विचारतात, म्हणजे याचं वेटेजेस जे चॅप्टरचं आहे तर ते 6 मार्काचं आहे. तर 8 मार्काचा याच्यावर प्रश्न येणार नाही, तरी आपण एक्झरसाईजमध्ये दिलेलं आहे म्हणून घेतलेलं आहे. डिस्क्राईब बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन ऑर्गॅनिक फार्मिंग. तर बायोलॉजिकल वीड कंट्रोलबद्दल यायचं आहे. व्हॉट आर द मेरिट अँड डिमेरिट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं ऑर्गॅनिक फार्मिंग संपलेलं आहे. तर यावर आपलं नेहमी पण ऑनलाईन टेस्ट घेत असतो 20 मार्काचं प्रत्येक चॅप्टरवर. आतापर्यंत 8 चॅप्टर आपलं ऑनलाईन टेस्ट संपलेले आहेत. 9 चॅप्टर आपण या संडे म्हणजे 6 डिसेंबरला आपण ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे आणि ते टेलिग्राम चॅनलवर लिंक पाठवलेली आहे. तर जे विद्यार्थी यूट्यूब बघत असतील त्यांनी ते एक्झाम द्यावी. तिथंच तुम्हाला रिझल्ट मिळणार की आपलं किती अभ्यास झालेला आहे, किती समजलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं नोटिफिकेशन मिळत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.